अच्छा आउट. हा गेट आउट. व्हायलाच लागेल ना आता. आईसाहेबांनी जेवायला बोलवले म्हणल्यावर. अरे वय की. हा चल 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 सुन बाई, चल लवकर. आता कुठे शिकायला सुरुवात करणार तर हे पहिल्याच घासाला खडा. बाबा, हो. हा आकाश कंदील. हा अगं मागच्या वर्षी अक्षरांनी किती प्रेमाने बनवलाय आणि किती मेहनत घेतली त्याच्यासाठी. आणि कलाकुसर सुद्धा बघ किती छान केली आहे त्याच्यावर. नाही ते सगळं ठीक आहे, पण आता हा जुना झालाय ना. मग काय झालं जुना झाला तर? मग काही नाही, हा फेकून देऊयात आणि नवीन आणूयात छान. का का नवीन आणायचा हिरा? अगं रात्र रात्र जागून बनवलाय तिने हा. हा गप्पा बस. आओ हाच लावायचा आकाश कंदील. मी 4 पैसे खर्च करायचे म्हटले तर तुम्हाला लेक्चर देतेस, आणि ताईसाठी शेवटची एफडी मोडायला पण तयार आहेस तू. अगं तुम्ही माझ्यासाठी एक चांगला नवीन आकाश कंदील घेऊ नाही शकत? तुम्हाला तर योग्य वाटते का हे? जाऊ दे, कळत असते तुम्हाला. काय मुलगी आहे हो ही? हे म्हणजे कुठलाच विषय समजून घ्यायचा नाही असं ठरवलंय का हिने? काय नाही, हाच लावायचा. बसा तुम्ही बी बसा जेवायला. नाही, त्या आता नाही बसणार. सुनानं नंतर जेवायला बसायची पद्धत आहे या घरात. आओ बरं ठीक आहे, मग मी थोड्या वेळानं बसू काय जेवायला? त्यांच्या संग बसतो मी नंतर. आओ चारुहास सरांचं जेवण. काय म्हणल्या तुम्ही? काय म्हणल्या? चारुहास सरांचं जेवण. चारुहास सरांना पण जेवणासाठी बोलवायला हवं ना? ते आमच्या संग जेवत नसतात कवाच. का? नानाजी, गरम भाकर आण. अधिपतींची भाकर गार झाली आहे. आओ नाही राहू दे, असू दे. नाही नाही, असू दे कशाला. आणल की गरम गरम. लवकर आण. खा, गरम गरम खा. अधिपती, जेवताना कशापायी फोन पाहिजे तुम्हाला? जेवा की शांतवानी. अहो फोटो तर बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटाले. शिवानी वहिनीनं रसमलाई बनवल्या वाटतं आणि ते ओंक्यानं फोटो पाठवल्यात. एवढी भारी दिसायला का नाही, मी बघूनच हरकुंटूम झालोय. आई साहेबांना फोटो दाखवा बघा. ठीक आहे, धनाजीला करायला सांगूया उद्या. नुसतं फोटोच पाठवलं वे, रसमलाईचा डब्बा तरी पाठवायचा होय की नाही ताई? ए, तुला कशापायी पाहिजे डब्बा? आपल्या घरात करता येत नाही वय? आई साहेब मला तर एवढी आवडते का नाही रसमलाई, फोटो बघून तर लईच खायची इच्छा व्हायला. नका काळजी करू, धनाजी बनवल. धनाजी, उद्या रसमलाई करायची. रसमलाई ते नाही बनवता येत मला. असू दे, तू काय लोड घेऊ नकोस, तुझा टेन्शन घेऊ नको. मी एक काम करतो, उद्या बाहेरनच खाऊन येतो, नाही तर रोंक्याकडेच जातो. ओ मास्तरीन बाई, तुम्हाला नाही येते का रसमलाई? हो हो, म्हणजे येते मला. मी एकदा ऑनलाईन व्हिडिओ बघून बनवली होती. बेस्ट, विषयच आपल्याला आहे. तशीच मग अजून एकदा बनवा उद्या, आपण सगळी मग खाऊया. हा हे बघा, त्या नाही करणार. खाऊ. आचारी धनाजी आहे ना व, करल त्यो. त्याला येत नाही ना. सुनबाई शिकवतील की त्याला. हा, त्या ह्याला शिकवणार, मग यो हुशार यो शिकणार, मग आपण खाणार.
जाऊ दे, त्याच्यापेक्षा पडदिशी तुम्हीच बनवा मास्तरीन बाई आणि त्यांच्याच हातची खायची आम्हाला. आता तुम्हाला त्यांच्याच हातची रसमलाई खायची म्हणल्यावर काय बोलणार आम्ही? नाही नाही, तसं नाही आई साहेब. आता एखादा पदार्थ खायची माझी इच्छा झाली की मला राहत नाही. आणि तुमचं मन मारायला आम्हाला आवडत नाही. खावा, उद्या रसमलाई खावा. धनाजी, सुनबाईस ती जे काही सामान लागेल ते आणून द्या. शिकून घ्या आणि काय ती रसमलाई. होय. मग उद्या करशील नव, कराल नव रसमलाई? हो करेन. ताई बघितलंस तू ती मास्तरीन केवढी हुशार निघाली ग. लगेच शिक्षणाचा फणा काढला ग तिनं. आम्हाला जे आवडत नाही ते बोलायचं नाही, करायचं नाही, हे शेवटचं सांगतोय तुला. सॉरी ताई, चुकला. मी परत असं नाही म्हणणार. अगं ते चुकून तोंडातून मास्तरीन निघालं. ही एक चूक आणि दुसरी मोठी चूक की तिनं या घरात शिक्षणाचा फणा काढला असं बोललीस. पण मग तसं नाही का ताई? हाय का नाही हा मुद्दा नाही, हे तू बोलायचं नाहीस. पण मग खरं बोलायचं नाही का? हे खरं नाही, असूच शकत नाही. या घरात शिक्षणाचा फणा कुणी बी काढू शकत नाही. या घरात शिक्षण चालत नाही, हे माहित आहे ना तुला. एकच गोष्ट किती वेळा बोलायला लावतेस. सॉरी ताई, सॉरी. सॉरी सॉरी सॉरी. आता इतक्या चुका करू नकस की आम्हाला तुझी पण हाकालपट्टी करावी लागल. नाही ताई, चुकलं माझं चुकलं. मी परत असं नाही म्हणणार. पर ताई, अगो बघितलंस का तू ती कशी आहे ना व? तू तिला स्वयंपाक करायला नाही म्हणलीस तर तिनं अधिपतीला पिन मारली असेल का ग? ते न कळण्या इतके येडे वाटलो का आम्ही तुला? हा नाही पर ताई, तू काय बी म्हण, मला अधिपतीकडून ही अशी अपेक्षा नव्हती बघ. अगं बघ की अजून महिना बी झाला नाही तर बायकोच्या वंजळीतून पाणी प्यायला. दुर्गे, तोंड सांभाळ. सॉरी ताई, मला लई राग येतो ग तिचा. पर ताई बघ की तिला जे पाहिजे का नाही ती बराबर अधिपतीकडून करून घ्यायला. लग्नानंतर मुलं बदलतात म्हणतात, हे खरंय बघ. त्या दोघांमध्ये का नाही हळूहळू संसार सुरू व्हायची चिन्ह दिसायल्यात. हसत्यात काय, खिदळत्यात काय. पर ताई मला का नाही नवल वाटायलंय बर का. तुला कसा काय राग आला नाही? म्हणजे तू तिला स्वयंपाक करायला परवानगी कशी काय दिलीस? आम्ही परवानगी दिली नसती तर अधिपतीने त्यांचं म्हणणं लावून धरलं असतं. आम्हाला त्यांचा स्वभाव चांगलाच माहित आहे. जोवर एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे होत नाही तोवर ते काही मागं हटत नाहीत. आणि आम्हाला तिला आमच्यापासून, या घरापासून दूर करायची आहे, अधिपतींना नाही. तुम्ही इतकं ऑब्व्हियस करायला नको होतं. काय काय हो, मी स्वयंपाक करायचं म्हटलं आणि तुम्ही लगेच रसमलाईचा विषय काढला. त्याला काय होतं? अधिपती भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर? मी तुम्हाला सांगितलंय ते. आणि जरी समजा कळलं तरी एवढं पण काय त्या मनावर घेणार नाही तो. असं नाही होता अधिपती, त्यांना कळेल मला तर भीतीच वाटते. नाही असू दे, सोडा, तुम्ही लोड घेऊ नका, सोडा. अहो असं कसं लोड घेऊ नको, माझ्यावर येईल ते सगळं नंतर. त्यांना वाटेल मी झाडी केली. असं काय वाटणार नाही. हे बघा, आता काही गोष्टी आता आपण टाळू बी शकत नाही ना. आता समजा त्यासनी कळलं तर कळू दे. आता तुम्ही मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार, असा पण इशू आहे ना. शाळा नको, स्वयंपाक बी नको, असं एवढं म्हणजे माहिती आहे. आता ह्या घराला अशी गरजच नाही की सुनेनं सगळं काम करावं वगैरे, पण तरी सुनेचीच इच्छा असेल समजा तर काय करणार मग. आता करू द्यावं ना. मला तुमचं म्हणणं अगदी बरोबर वाटतंय, मलाही तेच वाटतं, पण त्या ऐकतच नाही नाही. नाही तसं नाही. काय आहे, आमच्या आईसाहेबांचं सगळं ठरलेलं असतंय, त्याच्यात त्यासनी बदल खपत नाही. असं आहे, शेवटी जुनी पिढी आहे हो. सगळं जुनं ठरलेलं सोडून एकदम नवीन स्वीकारायला त्यासनी पण जरा अवघड जाते ते. पण ठीक आहे, ह्यो काही विषय तेवढा हार्ड नाही. रसमलाई आहे शेवटी. रसमलाई म्हणजे काय अख्खा स्वयंपाक नाही ना. त्यामुळे ती जर आपण बनवली तर काय, आपण त्यांचं काही रुटीन चेंज करत नाही, आपण आपली इच्छा फक्त पूर्ण करतोय.
आपली पण ही तर माझी इच्छा आहे. अहो तुमचं माझं असं काही नसते संसारात. आता तुमचे सगळे त्रास आमचे आहेत आणि आमचं सगळं तुमचं आहे. आज रात्रीची शाळा आहे तुमची, लक्षात आहे ना? हा आज रात्री शाळा आहे ना? नाही आज कशाला, आज नको. आज का? नाही, नको नको, आज नको, उद्या उद्या. अहो उद्या काय मुहूर्त आहे? हो नाही मास्तरीन बाई, आज मी एवढा दमलोय की नाही, आता पुस्तक जर उघडलं गप्प करत डोळे पिटले. हे बघा अधिपती, तुम्ही टाळाटाळ करू नका. आणि तुम्हाला शिकायचं नसेल तर नका शिकू, तुमची मर्जी. पण तुम्ही मला शब्द दिला होता आणि तुम्ही तर दिलेला शब्द कधीच मोडत नाही, बरोबर? झालं, केला ना व हुशारीनं विषय हार्ड. चला आता काय, आज तर आज. वय वय लई गुणाची आहे बघा पोर. हेच बघा ना, सुनबाई मास्तरीन आहे, शिकलेली बी आहे, पण स्वयंपाकाची बी आवड आहे बघा तिला. एक सांगू का, तिच्यात काहीतरी थोडस भुवीसारखं आहे बघा. वय 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 चिडू नका, चिडू नका. मी काय म्हणते, म्हणजे भुवी कशी हट्टी आहे ना व, तशी थोडीशी हट्टी आहे ती. स्वतःच म्हणणं खरं करते बघा. भुवी म्हणजे स्वतःच म्हणणं रेटत बसते, तिचंच काय काय ते खरं वाटतं. म्हणजे हो, भुवीला बी ऐकत नाही बघा. असं बाई. वय आता तुमची सून उद्या रसमलाई करणार आहे, मी घेऊन येते तुमच्यासाठी. हा अहो, मास्तरीनबाईचीच परीक्षा आहे स्वयंपाकाची. हुशार आहे, हुशार आहे. पण भुवी समोर टिकली तर खरी हुशार आहे. आलेच मी. करा श्री गणेशा. हे कोणचं मराठी आहे? आता काय तर नवीन भाषा काढू नका उगाच. अहो मराठी आहे. ही असली बाभ बोरकरांची कविता आहे ही. ही असली भाषा कवा बघाय ना हवा आम्ही, लय जड आहे. अहो कविता आहे कविता. आणि ते कर म्हणजे काय? कर 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 म्हणजे हात. दिव्यत्वाची जिथे प्रचिती येईल तिथेच माझे हात जोडले जातील. लय अवघड आहे हे मराठी असलं. काहीही अवघड नाहीये, समजून घेतलं की सगळं सोपं असतं. लिहा. काय? काहीही लिहा. अहो मी काय? हे बघा, तुमच्या मनात असेल ते लिहा. हा
म्हणजे मला तुमचं व्याकरण अक्षर कळेल. घ्या लिहा. घ्या लिहा. अहो लिहा. तुम्ही असं इथं उभं राहू नका की. का? नको नको तसं नको. अहो, ते शाळेत नाही काय परीक्षा चालू असताना पोरं खाली मान घालून पेपर लिहित असतात आणि ते मास्तर वळीतनं फिरत असतात असं काठी बिटी हातात घेऊन मारक्या मशिवानी पोरांकडे बघ. तसं वाटायलंय मला. लिहा आता. लिहा. बर. अहो तुम्ही बघू नका असं इकडं तिकडं बघा. ठीक आहे, पण कॉपी करायची नाही हं. आणि मनातलं लिहा. एकदम मनातलं लिहतो. बघा. हे काय आहे? तुम्ही म्हणला असं नव मनातलं लिहा. मनातलं लिहलंय. अकशरा. अक्षरा. पण तुम्ही लिहिलंय अकशरा. तुम्हाला लिहायचं होतं अक्षरा. थांबा, द्या मी लिहून दाखवते. द्या. हा, आता तुम्ही काय लिहिलंय? माझ्या मागे म्हणा. अ क क श श रा. रा. ह्याचा उच्चार काय होतो? अकशरा. म्हणजे तुम्हाला म्हणायचं होतं अक्षरा, पण तुम्ही लिहिलं अकशरा. आता मी बरोबर लिहून दाखवते. अक्षरा. मास्तरीनबाई, तुम्हासनी आमची चूक कळली, पण आमच्या मनात काय ते कळलं नाही बघा. अहो ऐकताय का? हा? अक्षराचा फोन आला होता का तुम्हाला? नाही ग. मलाही नाही आला हो. मी मॅडमना फोन करून बघू का? नको नको. हे बघ, आपण वाट बघू. अक्षुशी बोलणं होऊ देत, मग काय ते ठरवू ना आपण. ठीक आहे. बरं झालं का तुमचं ते? हो, झालं झालं झालं. इरा, अगं जरा ते बटन दाब बरं. हा. अरे वा. शेवटी हाच कंदील लावलात का तुम्ही? अगं इरू बाळा, दिवाळी आहे ना आज. हा, तू काय हातात घेऊन उभा आहेस? जा की तिकडची बाजू राहिल्या बघ. हा सरकार. माळा लाव तिकडे. तुम्ही खरंच लावताय कंदील? मग तुम्हाला म्हणलं होतं का नाही लावणार म्हणून? बघा बरं सेंटरला नीट लागलाय का? थोडासा. नाही, ठीक आहे. अरे लाव रे, लाईट लाव की. ओमक्या लावतो. हा, भारी झालं हो मास्तरीनबाई. खरंच? बघा की खरंच तर. ओंक्या, बंद कर ये. वय सरकार. दुर्गे, आण. हा, यो कुठला आकाश दिवा? यो आपला आकाश दिवा. आम्ही आणला. यो कुणी आणला? हा, चिमटुळ्यावानी. अहो यो मास्तरीनबाईंनी केलाय. एवढा बार का? यो कुणाच्या नाकात घालायचंय? अहो नाही हो, त्यांनी घरात तयार केलाय. त्यांनी स्वतः केलाय हातानं. अधिपती, आपलं घर मोठं, तर आकाश दिवा पण मोठा पाहिजे का नाही?
एवढा बारका आकाश दिवा टिकलीवानी दिसायलाय. काढा त्यो आणि हा मोठा लावा. आता दिवाळीत पाहुणे रावळे येणार घरात, हा तर झाग दिसला पाहिजे का नाही. आणि आपल्याकडे कसं समद मोठं करण्याची परंपरा आहे. आपलं घरानं मोठं, घर मोठं, तर आकाश दिवा पण मोठा पाहिजे का नाही. आम्हासनी समद मोठं मोठं पाहिजे. आणि सुनबाई, सणासुदीला कशापायी येळ वाया घालवताय तुम्ही. हा मॅडम, घरी काहीच काम नसतं दिवसा, वेळ जावा म्हणून केलं. सुनबाई, यापुढे असलं काही करत जाऊ नका. आणि काही केलं तर चिटूक पिटूक काही करू नका. आपल्याकडे कारभार कसा रॉयल पाहिजे, रॉयल. अधिपती, काढा ती टिकली. अहो बर बर बर. सुनबाई, पूजा झाली ना व, मग देवीच्या पाया पडा. हो जा, पाया पडा देवीच्या. बघताय काय, जा या. ओंक्या, पव्या, जी सरकार. या मदतीला. हो. हा, काढा तो काढा.